नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 2026 ला झालेला जो स्कॉलरशिपचा पेपर होता 7वीचा, त्यात आलेला हा महत्वाचा प्रश्न आहे. बघा काय दिलाय प्रश्न. 56 मजूर एक काम 60 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे जर 56 मजूर लावले तर ते एक काम 60 दिवसात पूर्ण करतात. पुन्हा काय दिले, तेच काम 42 दिवसात पूर्ण करावायचे असेल तर किती जादा मजूर लावावे लागतील. मग त्या माणसाला काय करायचंय, तेच काम 42 दिवसात पूर्ण करायचे. आधी 60 दिवस लागत होते, पण त्याला ते जरा लवकर करायचे 42 दिवसात. मग विद्यार्थी मित्रांनो, काम जर लवकर करायचं असेल तर मजूर जास्त लावावे लागतील. तेच विचारले आपल्याला, 60 दिवसाचं काम 42 दिवसात करण्यासाठी आणखी किती मजूर लागतील. म्हणजे त्याच्याकडे पहिले मजूर किती, 56 मध्ये आणखी किती मजूर मिसळावे म्हणजे काम लवकर होईल. मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, 42 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी एकूण मजूर किती लागतील ते आधी आपल्याला काढावं लागेल. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, 56 मजूर 60 दिवसात करतात, तर किती मजूर 42 दिवसात ते काम पूर्ण करतील. हे कसं काढायचं, पहिल्यांदा आपल्याला काम काढावं लागेल. काम कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, मजूर गुणिले दिवस बरोबर काम असतं. काय, मजूर गुणिले दिवस हे काम असतं. मग विद्यार्थी मित्रांनो, मजूर किती 56, दिवस किती 60. मग विद्यार्थी मित्रांनो, काम काय असेल 56 गुणिले 60, हा गुणाकार करत बसायचा नाही. हे झालं आपलं पूर्ण काम, बरोबर आहे. हे काम आहे आपलं. आता आपल्याला काय करायचंय, 42 दिवसात काम संपवण्यासाठी किती मजूर लागतील. कामाला दिवसानं भागितलं तर आपली मजुरांची संख्या म्हणून जाईल, भागिले 42 करा. चला, 14 त्रिक 42, 14 चोक 56, पुन्हा 3 एक 3, पुन्हा 20 त्रिक 60 म्हणजे ते 20 येणार. काय आलं बघा, 20 गुणिले 4 काय आलं 80. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 42 दिवसाचं काम पूर्ण करायचं असेल तर मजूर लागतील 80, पण आपलं उत्तर 80 नाही. ते काय म्हणतंय, तर किती जादा मजूर लावावे लागतील. त्याच्याकडे ऑलरेडी 56 मजूर होते, त्याला टोटल मजूर लागणार आहेत 80. जादा किती लागणार आहेत बघा, 80 मधून 56 वजा करा. 80 मधून 56 वजा केलं तर किती येते, 24 येते. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक काय येणार आपलं, पर्याय क्रमांक 4 येणार. धन्यवाद.